चला आलो बघा मस्तानी तलावाला आहे बघा. कसं वाटतं रे खरंच खूप छान वाटतं. तिला कसं वाटतंय रे? मला वाटत होतं की बाबा आम्ही आलतो तेव्हा पाणी नव्हतं. नाही नाही असेल पण नसेल याची काही गॅरंटी नव्हती. हनुमानाचं मंदिर आहे वाटतं. इथे एक मंदिर आहे हे बघा. तलाव कसा आहे बघा. गणपती विसर्जन केले तर हे तलाव आहे बघा. इथे एक मंदिर आहे. व्ह्यू बघा कसा आहे बघा. हे बघा माशी कशी आहे ती. हो माशी. ओढू शकतो आपण. हो माशी माशी त्याला दाखवू माशी. हो का माशी दिसले का माशी. तोक 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 तिथं. हे बघा माशी किती आहेत बघा. दिसले का तुम्हाला माशी. वाटत नव्हतं मला की कसली माशी आहे ती घ्यायच्यात. एक तर इथं चालेल. आता बघितले नाही. हे बघा माशी आहे तिथं. पिपल पिपल बसलेले आहे बघा. कसलं डोंगर आहे बघा इथं. कलरचे राहिले असते तर विषय संपला. हे बघा किती माशी. अरे कसली आहे ती खरं ही. तो तिथं तर मोठा असणार आहे. धर बरं मी बघतो जरा खाली जाऊन. धर बघतो जरा. जातील ती पळून. एक जवळ आलाय. हे बघा हे मासे बघायला लागलेत. अहो खाली आहे ना. हो लयच खाली आहे बाबा ते. लय खाली असेल ग ते. हा घेता का 2 हात पण घसरलं ओ पाय. मऊ झाले वाटतं त्यांना. खरंच खूप छान आहे. खोलवर असं वाटलं मला. आम्ही बघितलं होतं ना इथपर्यंत खोलवर होतं तेव्हा. इथं मस्त आहे व्ह्यू असा. अहो घ्या ना मग. अहो तुम्ही आवडलं वाटतंय. ऐका ना तुम्ही आवडलं असताल. ये ना शैलू खाली. वाव हे बघा. चुकीचं आहे. इकडं टाकायचं ना कडेला. पिलू कसं वाटतंय मासे बघून. छान आहे का. चला सर हे बघा इथं मासे बघा किती आले तर बघा इथं. तिकडं पण दिसला आहे ना. लय वाटतं हे मासे. बक्कळ आहेत मासे. काही इकडं पण आहेत. हो का इकडं जरा वर जाईल पुढे. अर किती आले हो किती. हा हो तो का आता आली तिथं पायऱ्यावर. मध्ये जाऊन बसले तिथं. तो पायऱ्यावर आला आता. हा कसलेच पिले मासे. पिल्या मासे तो मध्ये जाऊन बसते त्या ह्याच्यात. आत्ता येऊ लागले तिथून. त्या घरात जाऊन बसलेले तिथं मासे. चला पिलू बघितलास का मासे कसे आहेत. मित्रांनो आम्ही आलो आहे मस्तानी तलावाला. बघा तलाव कसा आहे इकडे बघा. फर्स्ट टाइम आलो तो आम्ही. फर्स्ट टाइम आल्यावर तेव्हा इथं पाणी नव्हतं काय नव्हतं. हे बघा पिल्या पिल्या पण आहे. पिल्या इकडे बघा बरं. इकडे बघा तिकडे हे आहे. इकडे डोंगर आहे मंदिर आहे तिकडं. इथं बघा पाण्यात बघा मासे तुम्ही बघितलेच असतील आता. हे बघा इथं बसलाय मासा एक. हे बघा मासा. असे मासे आहेत. हे बघा इकडं मस्त तलावाचं असं आहे सगळं. इकडं दिवे घाट आहे वरती. वरती विठ्ठलाची मूर्ती पण आहे इकडं. मस्त वातावरण आहे इकडं. चला यांचे फोटो वगैरे काढायचे. हे बघा चालू आहे इथं पटापटा करायचा. मेकअप बिकअप करायचा. हे बघा मित्रांनो मासे किती आहेत बघा ह्याच्यामध्ये. बघा हे बघा
त्याच्या कडेला असं वाटतं खरंच गणपती बसलाय. बघितलं का मासे किती आहे त्याच्यामध्ये? अहो, हो, अंकित भरपूर मासे आलेत भरपूर. मासे. हे बघा इकडं पण मासेच मासे आहेत आणि इथं मासे बघत बसलेत ही. हे बघा शैलू ये. चला आमचा ब्लॉग इथून चालू झाला. आता फोटोशूट झालं सगळं झालं. होय. अरे लाल का रंगीत मासा आला हे तिथं. एकच प्रजाती इगळी आहे ती. मी हे म्हणत बघा नव्हते लाल का का हो, रंगीत प्लीज मासा. पप्पा होय. मी म्हणत नव्हते का लाल एकच मासा. असतं मायबाप वेगळे राहिल्यावर तसं होतं. जात वेगळी असते. जा चाल खालीच आहे पिलो. मासा बघितलं का? नाही तिथं कोण राहते मधी मग तवा. चल चला मित्रांनो शैलूचा अजून फोटो काढायचा. हे बघा इथलं मस्तानी तलावावरचं मंदिर. हे इकडं दिवे घाट आहे. इकडं दिवे घाट आहे. इकडून असं दिवे घाट तिकडं संपतो. इकडं विठ्ठलाची मूर्ती आहे वरती ह्या कोपऱ्यामध्ये. मग इथं ही बघायला लागलेत मासे. हे बघा मासे. काय झालं रे? वाव. पाव किलो घेऊन जाऊ का मग? वाव म्हणलं. खरंच 4 केले तर तेवढेच. पण नको बाई पाप. असे छान दिसला ते पाण्यात असंच राहू दे ना. कसलं पळायला लागले बघा असंच मासे. मोठा जर निघाला तर मित्रांनो किती मासे आहेत बघा. हे बघा, किती पळायला लागले ते तिकडं गेलेत सगळे. तो का तिकडं कलरचं कसलं भारी आहे रे. कलरचा तिथं मासा आहे बघा आता. सगळ्यात त्यानंच हे हिरो. बघा शैलू होय शैलू? काय झालं फोटो काढायचा. सगळ्यात त्यानंच हिरो. बघितलं का वातावरण बघा इथलं किती मला लय मस्त आहे. आवडलं. जेजुरीचं रस्ता करला आलेत ना ते आज घाटाचं. कामावरची लाईट गेली म्हणून आम्ही इकडं आलो. कारण ते काम भरपूर वेळ चालणार, लाईटच येणार नव्हती म्हणून आज इकडं आलो. खरंच मस्त आहे खूप छान वातावरण. वाटलं. खरंच खूप मस्त वाटलं. आम्ही तिघांनी आहे ना ठरवलं होतं की बाबा एखाद्या वेळेस जावं. पण मागच्या वेळेस आलतो तेव्हा आहे ना सगळं कोरडं होतं. पोरं आहे ना फुटबॉल खेळत होते. आता बघितलं इतकं छान वाटतं ना. वाटत नव्हतं एवढं पाणी असेल ह्याला म्हणून. खरंच खूप छान वाटतं. भरपूर पाणी बघा मित्रांनो. या बाजून नैसर्गिक आहे ना आनंद घेण्यासाठी परत खूप ह्या छान आहे. बाजून ते असंच गोल इथपर्यंत आहे. नाही हो हे बघा पिल्या कसा बघतोय बघा मासे. नैसर्गिक आनंद घ्या. खरंच खूप छान आहे. तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही. वडकीच्या पुढे आहे ना. वाडकीच्या पुढे फुरसंगीत आहे. हा पोरसुंगीत आहे. मस्तानी तलाव आहे. खरंच खूप छान आहे. ह्याचं रहस्य बी भरपूर आहे. आता ते मला काय एवढं माहिती नाही. तरी तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघा ह्याची माहिती. तर चला मित्रांनो 1-2 फोटो काढून परत आम्ही जातो. चला बाय. चला असं वाटतं तिथं गणपतीच आहे असा तिकडं तोंड करून बसलेला आहे ना. झाड तर किती छान हालतात. शैलो हो. चला मग जायचं तुला का? कसं वाटलं शैलू? तुझे फोटो काढायचे ना. हिला माहिती नव्हतं. फोटो आम्ही काढायचे का? surprise दिलेलं हा, आहे. चला हिला चला माहिती फोटो नव्हतं. काढतो मित्रांनो. हा. आम्ही हिला सरप्राईज दिलं. खरंच हिला खूप आवडलं. कसं सरप्राईज. वाटलं? कसं वाटलं सरप्राईज? थँक्यू. चला हो. हे काय हो? बाजरी. मला वाटलं पावसानं हेच झालं. निघालो बघा आता घराकडं. चला आता घराकडं जातो. तुम्हाला आवाज येत नसणार आहे. ते बघा बाजरी आहे बघा. शैलू गेली बघा पुढं तेव्हा. चला आता जातो आम्ही. नाही ना.
एकदा आलतो आम्ही, खरंच खूप मस्त उरूस भरला होता. तिथं मध्येच मंदिर आहे देवीचं, तर आम्ही बाहेरूनच पाया पडतो. छान आहे तशी वगैरे साईडला पण वरती मध्ये खूप मस्त असं. सुटली वाटतं पोरांची, त्याच्यामुळं ट्रॅफिक आहे. आणि जरा इकडं तिकडे यायला वगैरे काही नसतंच. हे बघा फिरायचं काहीतरी वेगळंच चाललं. वाजवा. चला आलो बघा मंदिरात, फुरसंगीच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. हे बघा ह्यांचं चालू आहे. मंदिरात पाया पडून जावं, मंदिरात पाया पडून जावं. बेल गेलं बेल. बेलाचं झाड आहे मोठं. इथं गणपतीचं मंदिर हे आहे. तिथूनच बाहेरूनच पडायचं. हं? नाही इथूनच पडायचं बाहेरून पाया. गणपती बाप्पा मोरया. पाया पड पिलो. ती माशा चावतील लय उभारून जवळ. चला काय मस्त फुले. बघा जास्वंदाची किती भारी आहे. गणपती बाप्पा फुलं बरोबर असं वाटतं हीच फुलं आहे. इथं बघा मध्ये महादेवाचं मंदिर आहे. बघा महादेवाचं कुलूप लावलं. लावलं बघितलं का महादेवाची. पाया पड पिलो जे कर. त्याला इथं पण आहे बघा राम सीता हनुमान. हे बघा ह्यांचा पाया पड. ह्याचं फुल वाहिलं ना 1 लाख. इथं कासव आहे बघा कासव. तिला कसं पाया पडतो बघा मारुतीच्या. हे बघा वरी कसं. चला रे. हे बघा नंदी महाराज. चला एक फोटो काढ. बाय. माहिती का नंदीचं? नंदीचं महत्व काय आहे सांग बरं. ते नंदीचं मी सांगते. त्याच्या कानामध्ये ना खरंच खूप मनापासून बोललं ना, हा ती महादेवापर्यंत पोहोचते. हे नक्की बरं का, पण मनापासून म्हणायचं. खरंच खूप चांगलं आहे. तू काय म्हणलीस मनापासून? सगळ्यांना सुखी ठेव. तर मागितलीच काहीच नाही. काय एवढं सुखी ठेव तर मागितलीच की. सगळ्यांना अरे बघ इकडे. चला मग जायचं का आता? आता मागितलीच अजून मागायचं आहे का मागायचं आहे आता अजून? काय नाही. काय फोटो काढायचे का?